डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा मायग्रेन, पित्ताची डोकेदुखी, सर्दी साठल्यामुळे झालेली डोकेदुखी, अर्धशिशी यासह सर्व प्रकारच्या डोकेदुखी व पोटाच्या सर्व आजारावर 100% यशस्वी उपचार। आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायनी रोड, विटा। नमस्कार, आपण पाहत आहात कृष्णा काटचं जिओ मराठी न्यूज। जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून विटा नगर परिषदेने बायोचार कंपोस्टिंगला सुरुवात केली आहे। विटा पालिकेच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाची जर्मनीच्या शास्त्रज्ञांनी पाहणी करून पालिकेने सुरू केलेल्या प्रकल्पाचे भरभरून कौतुकही केले। बघूया काय आहे हा बायोचार प्रकल्प जिओ मराठीच्या खास रिपोर्टमध्ये। विटा शहरापासून साधारण 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असणारा हा विटा नगर परिषदेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प। या ठिकाणी शहरातील सर्व प्रकारचा कचरा गोळा करून त्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापनही केले जाते। गेल्या 3 वर्षांपासून विटा नगर परिषद घनकचरा व्यवस्थापन यशस्वीपणे करत असून या ठिकाणी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खताची निर्मिती देखील सुरू आहे। या तयार झालेल्या सेंद्रिय खतास 4 रुपये प्रति किलो या दराने शेतकऱ्यांकडून मागणी देखील आहे। शासकीय प्रयोगशाळेतून केलेल्या तपासणीत या खतास A+ मानांकन मिळाले आहे। महाराष्ट्र शासनाने देखील या प्रकल्पाचे कौतुक करत विटा नगर परिषदेचे सेंद्रिय खताचा हरित ब्रँड असे संबोधन केले आहे। याच सेंद्रिय खताचा दर्जा वाढवण्यासाठी नायट्रोलियम, फॉस्फरस आणि कार्बन कंटेंट या घटकांनी युक्त जर्मनी देशातील बायोचार तंत्रज्ञानाचा प्रत्यक्षात वापर विटा नगर परिषदेने प्रायोगिक तत्वावर प्रथमच सुरू केला। या प्रकल्पास विटा बायोग्रीन असे नाव देण्यात आले आहे। बघूया नेमका काय आहे हा बायोचार प्रकल्प। बायोचार प्रकल्पामध्ये प्रामुख्याने परिसरात मिळणारे गार्डन वेस्ट व झाडांच्या फांद्या यापासून प्रथम कोळसा तयार करण्यात येतो। या कोळशाची पावडर करून ती ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याच्या पहिल्या टप्प्यावर कल्चर सोबत मिक्स केली जाते। त्यामुळे सेंद्रिय खत तयार होण्याची प्रक्रिया जलद होते व खतांचा दर्जा सुधारण्यास मदत होते। विटा नगर परिषदेने सुरू केलेल्या या प्रकल्पाला जर्मनीचे शास्त्रज्ञ बेनेडिक्ट झोर यांनी भेट देऊन पालिकेच्या उपक्रमाचे भरभरून कौतुकही केले। स्वच्छ सर्वेक्षण 2019 करता विटा नगर परिषदेने नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून सेंद्रिय खताच्या निर्मितीमध्ये बायोचार कंपोस्टिंग हा नाविन्य उपक्रम राबवलेला आहे। या अंतर्गत विटा नगरपालिका शहरातील जी काही ग्रीन वेस्ट आहे या ग्रीन वेस्टमध्ये पायरोलिसिस प्रोसेसनं कोळसा तयार करत आहे आणि कोळसा ओल्या खतावरती सेंद्रिय खत निर्माण करत असताना त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मिक्स करून त्यापासून सेंद्रिय खत तयार करत आहे। बायोचार कंपोस्टिंगपासून होणाऱ्या सेंद्रिय खतामध्ये जमिनीचा कस सुधारणे, जमिनीची पाणी क्षमता धारण करण्याची क्षमता वाढवणे, त्याचप्रमाणे जमिनीमध्ये NPKचं प्रमाण खतामध्ये वाढवण्याचं प्रमाण बायोचार कंपोस्टिंगमध्ये होत आहे। बायोचार कंपोस्टिंग अंतर्गत विटा नगर परिषद निर्माण करत असलेल्या खताला विटा नगर परिषदेने बायोग्रीन असा ब्रँड तयार केला असून विटा नगर परिषद बायोचार कंपोस्टिंगचा खत हे बायोग्रीन या नावानं विक्रीस उपलब्ध करून देत आहे।